खंडणी आणि हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक आणि इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या प्रकरणामध्ये एक आता नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे आणि यामध्ये 3 अलिशान गाड्या दिसतात। 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरचं हे फुटेज आहे आणि यामध्ये 3 अलिशान गाड्यांमधून हा आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे। वाल्मिक बरोबर यामध्ये आणखी आरोपी होते अशी चर्चा आहे। तर बीडच्या मांजरसुंबा इथं आरोपींनी एका हॉटेलवर जेवण केलं, एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये त्यांनी डिझेल भरलं आणि याच गाड्या पुढे धाराशिव जिल्ह्यातल्या पारगाव टोलनाका इथे रात्री 1:36 पास झाल्या। या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेल्याची चर्चा आहे। तसंच याच अलिशान गाड्यांनी या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली असावी अशीही शक्यता वर्तवली जाते। पाषाण इथं सीआयडीला शरण येताना ज्या गाडीमधून वाल्मिक आला ती गाडी याच ताफ्यातली होती। पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून वाल्मिक आला, जी गाडी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची असल्याची चर्चा आहे। आम्ही म्हणलो का की बाबा हत्या झालं हे करा किंवा मर्डर त्यांना फाशीच आणि एकंदरीतच बीडमध्ये सध्या काय काय या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणामध्ये घडतंय या संदर्भात माझे 2 सहकारी सध्या माझ्या बरोबर आहेत आणि आपण थेट जाणार आहोत। विशाल करोळे आणि ज्ञानेश्वर पतंगे आपल्या बरोबर आहेत। तर केसच्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आणि विशाल करोळे बीडमधल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। सर्वात आधी आपण जाऊया विशालकडून जाणून घेऊया। विशाल, सध्या वाल्मिकवर उपचार सुरू आहेत हॉस्पिटलमध्ये आणि एकंदरीतच बीड प्रकरणामध्ये आज नेमक्या काय काय महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतात आपण प्रेक्षकांना सांगूया। अगदी खरं आहे, वाल्मिकला काल रात्रीपासून पोटदुखीचा त्रास होतोय आणि त्यामुळे वाल्मिकला आता बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू आहे। त्याच्या पोटदुखीचा प्रचंड वेदना होत असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे त्याला ICUमध्ये दाखल करण्यात आले। मात्र हे सगळं हॉस्पिटलायझेशन पाहताना काही प्रश्न उपस्थित होतात की वाल्मिकचा हा जो त्रास आहे किंवा हे पोटदुखी आहे ही सोयीची आहे का असा प्रश्न पडतो। कारण ज्या दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला वाल्मिक शरण आला होता आणि 1 डिसेंबरला जेव्हा तो कोठडीत होता 1 जानेवारीला त्यावेळेस त्यांनी जेवण जात नाही अशा पद्धतीची तक्रार केली होती आणि मला फक्त भाकरी आणि थोडा भात द्या अशा पद्धतीची त्याची मागणी केली होती। त्यानंतर 2च दिवसात त्यांनी झोप येत नाही, स्लीप एपनिया हा मला आजार आहे, त्यामुळे मला झोप येण्यासाठीची ती मशीन देण्यात यावी आणि सोबतच ती मशीन ऑपरेट करायला एक सहाय्यक देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी केली होती। त्यावेळेस ती मागणी कोर्टाने त्यांनी फेटाळली होती। कालसुद्धा ज्यावेळेस त्याला कोर्टात हजर करण्यात येणार होतं त्याला व्हर्च्युअली हजर करण्यात आलं होतं। मात्र त्यावेळेस त्यांनी डोकंदुखी ताप असल्याची तक्रार केली होती आणि त्यावेळेस डॉक्टरांनी त्याला चेक केलं होतं आणि त्यानंतर त्याला बरं आहे, तब्येत स्टेबल आहे, औषधोपचार केले आहे अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं आणि त्यातून नंतर रात्री आता वाल्मिक पोटदुखीच्या त्रासानं जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे आणि प्रचंड वेदना होत असल्याचं कारण दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याला आता ICUमध्ये दाखल करण्यात आलं। हे सगळं त्याचं दुखणं सोयीचं आहे का असा प्रश्न पडतो। कारण आपण बघितलंय जे काही CCTV पुढे आलेले आहे, जसं तुम्ही म्हणाला की 11 तारखेला त्याने एका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, त्यानंतर सुद्धा त्याच्या आधी तो बैठका घेत होता, पुण्यामध्ये सुद्धा तो फिरत होता आणि त्यानंतर आता जे नवं CCTV फुटेज समोर आलंय त्यातनं तो बीडमधनं पुण्याला CIDला शरण होण्यासाठी गेला होता का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळं वाल्मिक कराडचं हे जे आजारपण आहे हे सोयीचं आहे का, आज कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज करण्यात येणार आहे, त्याच्यासाठी हा एक भक्कम पुरावा तर जामिनासाठी उभा करत नाही येणार अशा पद्धतीची सगळी चर्चा सुरू आहे। खरं तर या अंगानं सुद्धा आता CIDनं तपास करण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्याने आलेलं CCTV फुटेज। कारण ज्या दिवशी वाल्मिक कराड शरण आला म्हणजे 31 तारखेला वाल्मिक कराड शरण आला होता आणि 30 तारखेच्या मध्यरात्रीचं हे सगळं फुटेज आहे। त्या दिवशी तो एका पेट्रोल पंपवर काही गाड्या पेट्रोल भरताना दिसत आहेत, इतकंच नाही तर टोल नाक्यावर धाराशिवच्या दिसत आहेत आणि आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यात मांजरसुंबाला ही सगळी मंडळी जेवायला थांबली होती आणि तिथं वाल्मिक सुद्धा होता अशा पद्धतीचं सुद्धा सांगण्यात येतंय। म्हणजे फरार घोषित झाल्यानंतर जेव्हा सगळीकडे त्याला CID आणि SIT शोधत होते त्यावेळेस वाल्मिक बीडमध्येच होता की काय, त्याला कुणी लपवून ठेवलं होतं का, आणि जर त्याला कुणी लपवून ठेवलं होतं तर तो कोण होता, असे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि या सगळ्यांची आता सखोल चौकशी करण्याची गरज आहे। अनुपमा, अगदी विशाल, असं संपर्कात राहा आणि न्यायालयीन नेमकं काय सध्या प्रक्रिया सुरू आहे आपण जाऊया ज्ञानेश्वरकडे। त्यासाठी ज्ञानेश्वर, आज खूप मोठं प्रकरण खरं तर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे वाल्मिकच्या जामीन अर्जावरची जिथे सुनावणी होणार आहे केज न्यायालयामध्ये। काय वातावरण आहे, किती वाजता सुनावणी सुरू होणार आहे, कशी सगळी प्रक्रिया सुरू असेल? अनुपमा, अवघ्या काही वेळात आता वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी सुरू होईल। वाल्मिक कराड याच्या वकिलांनी यापूर्वी 2 वेळेस ही सुनावणी पुढे ढकलण्याची कोर्टाला विनंती केली होती आणि त्या विनंतीनुसार कोर्टाने त्यांना 2 वेगवेगळ्या तारखा दिल्या होत्या आणि आज
एक अंतिम तारीख म्हणजे आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. यामध्ये वाल्मिक कराड याच्या संदर्भात जो तपास झालेला आहे खंडणी प्रकरणामध्ये, तो तपास SIT आणि CIDच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात कोर्टाला दिलेला आहे. सरकारी वकिलांनी यामध्ये त्यांचा युक्तिवाद करून झालेला आहे. SITच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्टे दिलेला आहे. ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आज फक्त वाल्मिक कराड याचे जे वकील आहेत ते त्यांची बाजू मांडणार आहेत आणि ते जामिनासाठी सन्माननीय न्यायालयाला विनंती करणार आहेत आणि त्यानंतर न्यायालय आपला हा सगळा निर्णय जो आहे तो थोड्या वेळात देण्याची शक्यता आहे. आज फक्त एक नॉमिनल असं एक सुनावणी असणार आहे, कारण या सुनावणीला वाल्मिक कराड नसणार आहे, कारण तो बीडमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये तो उपचार घेतो आहे. आज इथं प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल वाल्मिक कराड याला मकोका अंतर्गत त्याच्यावर सुनावणी झाली, त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावलं. त्यानंतर खरं कुठंतरी नाराजीचा सूर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातून दिसला आणि आज लगेचच त्याच्या जामीन अर्जावर केजच्या न्यायालयामध्ये सुनावणी आहे. त्याच्यावर खंडणी प्रकरणी ही सगळी सुनावणी सुरू आहे. खंडणी ही खरं तर बेलेबल ऑफेन्स आहे, त्यामध्ये जामीन मिळू शकतो असं त्यांच्या वकिलाचं म्हणणं आहे आणि तशाच पद्धतीचा युक्तिवाद ते या न्यायालयामध्ये करताना दिसत आहेत.